नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन प्रवास. आज आपण निघालोय माझ्या कुलदैवत खंडोबा मंगसुळीला. हे कर्नाटकात येते. मला सगळी जर्नी दाखवतो. कोल्हापुरातून आता आपण 10 वाजता सुरू केली जर्नी. असंच कंटिन्यू राहा. मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो. या मंदिराचं महत्त्वही सांगतो. हा आपला कोल्हापूर सांगली हायवे आहे बऱ्यापैकी, पण खूपच कंजक्शन झालेले आहेत. आता खूप रहदारी वाढले आणि ह्या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणजे रत्नागिरी नागपूर हायवे हा बांधकाम चालू आहे. पण अजून काय ते लवकर कव्हर होईल या ते लवकर काय ते तयार होईल याचं काय लक्षणं जरा कमीच आहेत. कारण की खूप कडे काम आहे चालू, पण आय डोंट थिंक सो की ते लवकर काहीतरी पूर्ण होऊ शकते. पण शक्यतो जर झाला तर एक पर्यायी व्यवस्थित होऊ शकते. लोकांचं ट्रॅफिक ये जा सांगली कोल्हापूर करणारे खूप जण आहेत. मिरजेपर्यंत हायवे तर ऑलरेडी आलेला आहे. सो जरासं लवकर झालं तर इकडे लोकांना त्रास कमी होईल, गावांचं कनेक्टिव्हिटी थोडीशी वाढेल. इथून जो सरळ रस्ता आता जातोय तो जातोय जयसिंगपूरला, जयसिंगपूर मार्गे मिरजला, आणि लेफ्ट टर्न घेतला की जातोय आपल्या बायपास डायरेक्ट मिरजला जैनापूर मार्गे जातोय. मोस्टली लोक आता लेफ्ट टर्न घेऊनच बायपासनं जातात. तोही रस्ता मोठा केलेला आहे. ट्रॅफिक कधी कधी खूप जास्त होते, बट किलोमीटर्स मध्ये खूप फरक पडतोय. इथपर्यंत आता 27 किलोमीटरचं आपलं डिस्टन्स झालेलं आहे कोल्हापुरातून. बस स्टँड पासून मी प्रामुख्यानं सांगतोय. तुम्ही अंदाजे 26 किलोमीटर जरी पकडला ते चालेल, कारण मी 1.5 किलोमीटर या 1 किलोमीटर फिरलो होतो. सो अंदाजे 26 किलोमीटर पर्यंत इथं डिस्टन्स आहे. आणि हा इथून माझ्या मते हा एक्झॅक्टली एक 13 किलोमीटरचा 13 ते 14 किलोमीटरचा रस्ता आहे. त्याच्यापेक्षा कमी बायपास पूर्णपणे. कारण अंकली फाटा मिरजेचा अराउंड 40-41 किलोमीटर ताराबाई पार्क या असं असणे आपलं बस स्टँड पासून होतोय. इथून जो सरळ रस्ता आता जातोय तो जातोय जयसिंगपूरला, जयसिंगपूर मार्गे मिरजला, आणि लेफ्ट टर्न घेतला की जातोय आपल्या बायपास डायरेक्ट मिरजला जैनापूर मार्गे जातोय. मोस्टली लोक आता लेफ्ट टर्न घेऊनच बायपासनं जातात. तोही रस्ता मोठा केलेला आहे. ट्रॅफिक कधी कधी खूप जास्त होते, बट किलोमीटर्स मध्ये खूप फरक पडतोय. इथपर्यंत आता 27 किलोमीटरचं आपलं डिस्टन्स झालेलं आहे कोल्हापुरातून. बस स्टँड पासून मी प्रामुख्यानं सांगतोय. तुम्ही अंदाजे 26 किलोमीटर जरी पकडला ते चालेल, कारण मी 1.5 किलोमीटर या 1 किलोमीटर फिरलो होतो. सो अंदाजे 26 किलोमीटर पर्यंत इथं डिस्टन्स आहे. आणि हा इथून माझ्या मते हा एक्झॅक्टली एक 13 किलोमीटरचा 13 ते 14 किलोमीटरचा रस्ता आहे. त्याच्यापेक्षा कमी बायपास पूर्णपणे. कारण अंकली फाटा मिरजेचा अराउंड 40-41 किलोमीटर ताराबाई पार्क या असं असणे आपलं बस स्टँड पासून होतोय. रोडवर ट्रॅफिक बघू शकताय किती जास्त रहदारी आहे या रोडवर. बायपास रोड आहे, पण किती ट्रॅफिक आहे तुम्ही बघताय. सो त्यासाठीच मी मगाशी सुरुवातीला म्हणल्यासारखं रोड वाईडनिंग या नवीन रोड पर्यायी रोडची गरज इथं खूप आहे. तर मी तुम्हाला फाट्यावर पण दाखवतो की अंकली फाट्यावर की किती हायवेमुळं किती ट्रॅफिक कमी होते. आणि तिथून मिरजेचं डिस्टन्स पण एक 10 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. तोही किती लवकर आपण कव्हर करू शकतोय. पण काय माहिती, वर्ष झालं कोल्हापूर सांगली हा जो कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे होता रस्ता, तो अजून काय झालेला नाहीये. आपण आता अंकली फाट्याला पोहोचलोय. इथून स्ट्रेट गेलो की सांगलीला जातोय, आणि इथून राईट टर्न आपण घेतला की आपण आपला मिरज सोलापूर हायवे लागतोय. जो टचवूड आता टॉप रस्ता तुम्ही म्हणू शकताय. आपल्या भागातला, आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात छान रस्ता जर तुम्ही कुठला म्हटला, पुढचे तर आहेतच छान, बट हा आपल्या भागातला हे आहे. तुम्ही किलोमीटर्स बघू शकताय किती किती काय काय आहे. इथून एक्झॅक्टली मी मागचे व्हिडिओज पण तुम्ही बघितलं असेल की 1.5 तासात इकडून एक्झॅक्टली मी सोलापूर पोहोचलेलो आहे. हा खूप चांगला रस्ता आहे, आणि स्पीड्स आपण जर व्यवस्थित कंट्रोल केली तर तुम्ही इझिली तुम्ही जाऊ शकता. इथनं मोस्ट प्रॉबेबली 1 तासात तुम्ही सांगोल्याला जाताय. पंढरपूरला तिथं जाऊ शकताय तुम्ही आपल्या विठ्ठलाच्या दर्शनाला. आपण आता कागवाडला पोहोचलोय. इथं मिरजेवरून आपण कागवाडचा रस्ता धरला आणि इथून आता आपण लेफ्ट टर्न घेतोय.
मंगसुळीसाठी. आपण आता 1-2 किलोमीटर अगोदरच कर्नाटकचा बाउंड्री पास केली, ते मी दाखवू शकलो नाही. इथून एक 13 किलोमीटर आहे मंगसुळी खंडोबाचं. कागवाड एक प्रसिद्ध गाव आहे इकडचं. जवळपासच्या गावांसाठी बाजारपेठ इथं आहे आणि रस्ता जरा खराबच आहे, पण डबल रोड आहे. पुढे गेल्यावर तर सिंगल रोड होतोय, पण रस्त्याचं काम चालू आहे. मागं पण मी बघितलं की मिरजवरनं जो कागवाडला रस्ता आहे त्याचं पण चौपदरीकरणाचं काम चालू आहे. तर बघू कसं होतंय. कित्येक वर्ष झालं हा कागवाड ते मंगसुळीचा जो रस्ता आहे हा तसाच आहे. म्हणजे खूप चांगला केलेला आहे आणि 2022ला खूपच चांगला होता. अजिबात खड्डे वगैरे काही नव्हते. आता तुम्ही बघू शकताय की खड्डे खूप आहेत. जसं म्हणतात की कर्नाटकात रस्ते खूप चांगले आहेत, तसं नाही आहे. सगळ्या ठिकाणीच आहेत रस्ते, मेन हायवेज चांगलेच आहेत, बट थोडे गावातले ठिकाणं जी आहेत महाराष्ट्र बाउंड्रीला लागून जास्त नाहीत. आता इथं पण काम चालू आहे चौपदरीकरणाचं. आता रस्ता तर आखलेला आहे, तुम्ही बघू शकताय. म्हणजे कामाचा दृष्टिकोन इथं चालू आहे वाढवायचा रस्ता, पण काम थोडं स्लो आहे. काय एवढं काम करायला लागले तसं काही दिसत नाही. फक्त हे केलेलं आहे, आखणी करून ठेवलेले आहे, त्या मेजरमेंट्स घेऊन ठेवलेत. बघू काय होते. आता पुढून आपण लेफ्ट टर्न येणार आहोत मंगसुळीसाठी. मला मंगसुळीची एक गोष्ट सांगतो खंडोबाची. या मंदिराचं महत्व असं आहे की इथं खंडोबाचा एक भक्त होते, एक राजा भक्त होते. त्या भक्ताची अपार श्रद्धा होती. म्हणजे खंडोबा म्हणजे आपल्या महादेवाचेच एक रूप आहेत. सो ते श्रद्धा त्यांची खूप श्रद्धा होती, त्यांची ते उपासना करायचे. त्यातनं त्यांना खंडोबा प्रसन्न झाले आणि तेव्हा त्यांना सांगितलं की तू माझा, आता मी तुझ्या दर्शनावर इथं तुला एक घोडा येईल, त्या घोड्यावर बसायचं आणि मागं वळून बघायचं नाही, मागं वळायचं नाही, हे त्यांचा आदेश होता. आणि त्या राजानं ते तसं केलं. तो निघाला आणि त्यानंतर तो मागं वळून जिथं बघितला तिथं तो घोडा अचानक गायब झाला आणि तिथं फक्त पादुका आणि एक शिवलिंग तिथं होती. ते गाव म्हणजे मंगसुळी. तर मांग आणि सुळी असं त्याचा एक वेगळं उच्चारण होतो. सॉरी, मला ते हे होत नाहीये, लक्षात येत नाहीये. बट मंगसुळी त्या नावानं हे झालं. 12 खंडोबांचे आपले हे आहेत, स्थान आहेत, त्यातलं एक आहे हे, आणि हेच प्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट इथं मान्यता हीच आहे की या गोष्टीवरून की इथं जर एकदा तुम्ही खंडोबाच्या दर्शनाला आला तर मागं वळून परत बघायचं नाही, या दुसऱ्या कुठल्या मंदिरात या देवदर्शनाला जायचं नाही, असं बऱ्यापैकी सगळ्या मंदिरांना सांगितलं जातं. इथंही तशीच मान्यता आहे की तुम्ही जर इथं दर्शनाला आला तर दुसरं कुठलं दर्शन न घेता तुम्ही डायरेक्ट तुमच्या घरातल्या देवस्थानी तुम्ही दर्शन घ्यावं. हे मंगसुळीचं देवस्थान आहे. इथं नवीन हे केलेलं आहे सगळं. त्या साईडने आला ते मी बॅक साईडने येतोय काय, हे बघू शकताय. छान मंदिर आहे. खूप मनात अशी म्हणजे शांतता भेटते. मी कायम तुम्हाला जे मंदिरं दाखवतो ते नक्कीच खूप शांतता देणारे मंदिरं आहेत. आणि खूप जणांचे, कोल्हापुरातले खूप जणांचं हे कुलदैवत आहे. प्रामुख्याने मराठा लोकांचे जास्तीत जास्त मंगसुळी हे देवस्थान आहेच कुलदैवत. असं दंडवत मागणं पण इथं मानलं जाते. प्रदक्षिणा वगैरे घालतात असं काही ही गर्दी बघू शकताय. जागरण वगैरे इथं करतात लग्न झाल्यावर. खूप महत्त्व आहे इथं. खूप लोक येतात जागरण वगैरे करण्यासाठी. तर जेजुरीचं महत्त्व आहे तसंच महत्त्व आहे. खूप लोक इथे येतात या एप्रिल-मे महिन्यात. तर लग्नानंतर म्हणा तरी देवताला दर्शनासाठी येतात. तर नक्की आल्याशिवाय इथं पूर्ण होत नाही.
इथं आता पार्किंगचे इथं प्रसाद वगैरे घ्यायची जे साहित्य घ्यायची सगळ्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे. इथं अगोदर होती, इथनं एंट्रन्स होतं पण त्यांनी ते बंद केलं आहे. चांगली सोय केलेली आहे सगळ्यांना. या साईडला सगळीकडे आहे. या हनुमानाचं दर्शन घेऊनच आत जायचं असते. हे बघू शकताय खूप आतमध्ये गर्दी आहे जागरणासाठी. याच्यासाठी खूपच. श्री मार्तंड देव देवस्थान श्री क्षेत्र मंगसुळी. मला मी कथा मगाशी सांगितली. खूप छान मंदिर आहे, एकदा नक्कीच तुम्ही विजिट करा. देवाचं छान दर्शन झालं लवकर आणि खूप गर्दी होती. लकीली लवकर झालं. अजून पण गर्दी वाढेल दुपारच्या वेळेला, कारण की घरातून प्रसाद वगैरे घेऊन येतात. या जेवण घेऊन यायची पण पद्धत आहे. मध्ये मी जेव्हा लहान असताना यायचो तेव्हा आमच्या घरातली जेवण वगैरे घेऊन यायची. दर्शन झाले की तिथं प्रसाद घेऊन तिथं बाहेर आम्ही येऊन जेवायचो. तुम्ही तिथं सावली वगैरे बघितलं. पहिला काय अशी नव्हतं डेव्हलपमेंट, तेव्हा आम्ही तिथं बाहेर येऊन बसायचो आणि हे करायचो. पण नक्कीच छान अनुभव भेटतो, कारण कुलदैवत असल्यामुळं कायम मला म्हणजे तो आनंद भेटतोच. आणि एक मी तुम्हाला मंदिरात नेणार आहे पुढच्या मागच्या वेळी राहिला आपलं ती ब्लॉग, पण नक्कीच थोड्या दिवसात मी तोही ब्लॉग घेऊन येणार आहे. मग त्यातही तुम्हाला देवस्थानांचे महत्त्व माझ्या ह्याच्यातनं तुम्हाला बघता येईल, अनुभवता येईल. मला माझा एक अनुभव म्हणा या एक्सपिरियन्स म्हणा मला एक शेअर करायचा आहे की मला असं वाटते की तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा, भले ते महादेव असतील, गुरुदेव दत्त असतील या आणि कुठली श्रद्धा असेल तुमची, प्रत्येकाची असते प्रत्येक देवावर. माझी प्रत्येक देवावर आहे श्रद्धा. असं नाही की बाबा देव हे प्रत्येकानं कुठल्या ना कुठल्या अवतारातच आपल्या इथं आहेतच. सो प्रत्येकाची एक श्रद्धा असते, भक्ती असते. पण तुम्हाला असं वाटते की बाबा देव आपल्या बरोबर सोबत असावेत या आपला देवाचा आशीर्वाद आपल्याला भेटावा, तर ती श्रद्धाच तुम्हाला उपयोग. श्रद्धा असून उपयोगाचं नाही. तुम्हाला चांगला माणूसही व्हायला लागते. तुम्ही थोड्या जणांसाठी चांगले, थोड्या जणांसाठी नाही. मागणं बोलणे, टोमणे मारणे या असं बोलून तुम्ही स्वतःला चांगलं म्हणू शकत नाही. तुम्ही जर वागताय तर सगळ्यांबरोबर समान वागा. हा, तुमचे दुश्मन या तुमचे चांगले बाबा माझं ह्याबद्दल मत नाही असं असेल तर तिथं तुम्ही बोलू नका, या मागणं बोलूही नका. पण तुम्ही जगाला दाखवून देऊ नका, या त्या माणसापर्यंत अशी माहिती देऊ नका की बाबा हा बरोबर नाही माणूस आणि हा असा आहे. त्यात जर त्या व्यक्तीचं लहानपणीच जर तुम्हाला जर त्या माणसाला कळालं की बाबा हा माझ्याबद्दल वाईट विचार करतोय, म्हणजे समजा की मी एक 40 वर्षाचा मनुष्य आहे आणि माझ्या लहान 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुलाला जर तेव्हापासून कळालं की बाबा हा मला असं बोलतोय या घालून पाडून बोलतोय, तर त्या मुलावर खरोखर एक वेगळं त्याच्या मनावर विचार होतोय, या तो वेगळं बोलायला लागतोय, तो एकटेपणा करायला लागतोय. कारण की जेव्हा एक आपल्याच घरातला एक वयस्कर व्यक्ती जेव्हा असं बोलायला लागतोय त्या मुलाबद्दल, या त्यांना असे विचार वाटतात की आपल्या आई वडिलांबद्दल असे विचार आहेत त्यांचे, तर नक्कीच त्या मुलावर चांगले संस्कार या चांगले विचार तुमच्याबद्दल नसतील. भले तुम्हाला जग किती चांगलं म्हणू दे, तुम्ही असा संत माणूस आहात, पण तुम्हाला ज्या चांगल्या मनाच्या मुलाला तुम्ही जे दुखवलंय, या ज्या माणसाला तुम्ही दुखवलंय, त्यात नक्कीच तुमचे कर्म तुम्हाला चांगलं हे करू देत नाहीत. कर्म आपले क्लिअर पाहिजे. तुम्ही कसंही करा, काही करा, लोकांचं नुकसान केलं तरी तुम्हाला भरपाई करायला ही पाहिजेच, नाही तर देव या कर्म तुमचे तुम्हाला सोडत नाहीत. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. लोकांचं बघून मी अनुभवतोय, कारण की माझी श्रद्धा आहे देवावर आणि मला माहिती आहे की माझ्या बाबतीत जे जे काय घडलेलं आहे ते नक्कीच म्हसोबाचं देवस्थान आहे रायसरला, नक्कीच ते खरोखर होतेच. येताना मी मगाशी मंदिरात जाताना मी तुम्हाला म्हैसाळ या गावाचा रस्ता दाखवला नव्हता. मी तेव्हा फोनवर बोलत होतो. म्हणजे मिरजेचा जो आपला हायवे स्टार्ट झाला तिथून मी तुम्हाला म्हैसाळपर्यंतचा या कागवाडपर्यंतचा रस्ता दाखवला नव्हता. हा कागवाडचा रस्ता खराब आहे कर्नाटक बॉर्डर पर्यंत. त्याच्या पुढं सरप्राइझिंगली हा रस्ता चांगला आहे. या रस्ता खरं तर खराब होता, पण इथं मध्ये एक ब्रिजचं काम करून हा रस्ता खूप चांगला केलेला आहे. हा मिरजेच्या हायवेला आपल्या सोलापूर रत्नागिरी हायवेला जॉईन होतोय.
हा रस्ता मला पुढे मी दाखवतो तो रस्ता कुठे जॉईन होतोय आणि सगळं अपडेट देतो. हॉटेल बसवेश्वर या रोडवरचं खूप फेमस हॉटेल आहे आणि इथं बघूया, मला सजेस्ट केलेलं एकाने की इथं खूप चांगलं खायला भेटते. बघू इथं काय, लंच झालेलंच आहे, लंचची वेळ झालेलीच आहे. बघू त्या हिशोबानं काय आपल्याला खायला भेटते, थोडं लाईटली काय खाता येईल तर बघूया. इथं मिसळ आणि पाव असा भेटतो. या साईडचा पाव असा वेगळाच, कट साईडचा भेटतो. बघू कशी टेस्ट आहे. यांच्या सजेशन असं मी ओतून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. आत्ताच हॉटेल बसवेश्वरला मिसळ खाल्ली, तुम्ही बघितलंच ते. एक वेगळीच पद्धत बघायला मिळाली. प्लस कोल्हापूरच्या मिसळीपेक्षा वेगळी जरा कोकणच्या स्टाईलची मिसळ होती. वटाणे होते मटकीच्या जागी, बटाटा नव्हता आणि शेवचिवडा नव्हता, फरसाण नव्हता. टेस्ट छान होती, काहीतरी वेगळं युनिक अशी टेस्ट होती. आणि मिसळ स्पेशलिस्ट होते खूपशे. मिसळीच्या वाट्या तयार होत्या. नंतर मालकांशी बोललो, त्यांनी व्यवस्थित सगळी माहिती दिली की 6 वाजता सगळे रेडी होते आणि 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते. दिवसभर फक्त मिसळच असते. मिसळ आणि कटवडा या वडा वगैरे असते ते गरम तयार करून ज्याप्रमाणे देतात. छान टेस्ट होती. 50 रुपयाला मिसळ आहे. ब्रेडचं पण वेगळं थोडंसं कट साईज ब्रेड इथं भेटतोय, सगळ्यांनाच देतात म्हणे. त्यानंतर ताक 10 रुपयाला होतं. खूप छान हे आहे आणि देशाला परवडण्यासारखं आहे. टेस्ट पण आहे. आग्रहानं वाढतात, आग्रहानं कांदा लिंबू वगैरे देतात. आजकाल तुम्हाला माहिती आहे काय चालू आहे. बट सर्व्हिस जिथं छान असेल तिथं टेस्टला थोडंसं आपण पुढं मागं केलं तरी होतंय, पण सर्व्हिस कायम लक्षात राहते आणि कायम पुढच्या वेळेला आपल्याला थांबायला यायला भाग पडते. आपण आता मिरज हायवेला कनेक्ट करणार आहोत. येताना मी हा दाखवू शकलो नाही म्हणून आता दाखवतो. एक्झॅक्टली तिथून 25 किलोमीटरचं हे आहे. पोलीस आहेत समोर, मी मोबाईल हे करू. आपण आता हायवेला लागलो आहोत. तिथं पोलिसांनी थांबवलेलं काय नाही, जस्ट मिरर ब्लॅक विंडोज आहेत का बघायला. पण माझी कर्टन्स असल्यामुळं त्यांना बघितलं लगेच सोडतात. पण मला एक वेगळं वाटतं की मी आता सगळं बऱ्यापैकी सगळीकडे फिरलोय. आपल्याच भागातली पोलीस आपल्याला थांबवतात. मोस्ट प्रॉब्ली कराड या साताऱ्याचे असू दे, कुठं टोल नाक्याजवळ, या सांगली भागात मी बघितलेलं आहे टोल नाक्याला. जेव्हा सोलापूरला जातो तेव्हा बोरगावच्या टोल नाक्याला वगैरे ह्या कोल्हापूरच्या गाड्यांना मोस्ट प्रॉब्ली थांबवतात का ते मला माहित नाही. पण आपलं तर सगळं क्लिअर असते, प्रत्येकाचं हे आहे. बट डेफिनेटली आता आपण हायवेला लागलोय. इथून तर पुढचं बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. सो मग तो काय इंटरेस्टिंग वाटेल तर मी पुढे कंटिन्यू करणार. या ब्लॉग मी इथंच एंड करतो आजचा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलशी अपडेटेड राहू.